नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात दिवसभर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांबद्दल आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे महागाईच्या संदर्भात. महागाईची झळ आणि त्यामुळे भाज्यांचे भाव दुप्पट झाले. घर खर्चासह गृहिणींचं बजेट वाढलं. मुंबईसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या. इंधन आणि गॅस दरवाढीचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो आणि यातच भाज्यांचे भाव दुप्पट झाले. मुंबईसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, पालक, कढीपत्ता आणि इतर भाज्यांचे भाव दुपटीने वाढलेत. यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे. कोथिंबीर ही 20 रुपये जोडीवर पोहोचली आहे. कढीपत्ता 20 रुपये, पालक 20 रुपये जोडी, तर पुदिना 15 रुपयांवर पोहोचला आहे. तर भाज्यांचे हे दर आधीचा आणि आताचे भाव यातला फरक आपण पाहतोय. आणि याच संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. ज्योत्स्ना, आपण पाहतोय महागाईचा फटका आता ताटापर्यंत पोहोचलेला आहे आणि भाजीपाला महागलेला आहे, ज्यामुळे गृहिणींचं बजेट हे कोलमडलंय. प्रणिता, अगदी बरोबर आहे. गेल्या 42 महिन्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर घाऊक महागाई जी असते त्याचा दर 8.2 इतक्या टक्क्यांनी वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो घरगुतीच नव्हे तर कमर्शियल इंडस्ट्रीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. सर्वात पहिल्यांदा आपण जर बघितलं, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये जे आहे ते प्रति लिटर 3 रुपयांची महागाई झालेली आहे, तर CNG जो आहे तो 2 रुपयांनी महाग झालेला आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर जो आहे तो सुद्धा महाग झालेला आहे आणि त्याच्याचमुळे जे उत्पादन आहे आणि जे दळणवळणाचे साहित्य असतं, म्हणजे दळणवळण जे असतं ज्याच्यामुळे जे आपण मार्गक्रम म्हणजे गाड्यांचे दर आहेत ते सुद्धा महाग झालेले आहेत. आणि त्याचमुळे जे आहे आपण बघतोय की दूध सुद्धा जे आहे ते 2 रुपयांनी महाग झालेलं आहे. भाज्यांचे दर आणि मसाल्यांचे दर जवळपास 15% आणि 10% महाग झालेले आहे आणि त्यामुळे याचा संपूर्ण बोजा जो आहे तो अगदी आपल्या ताटापर्यंत, घरापर्यंत, किचनपर्यंत पोहोचलेला आहे. दुधाचे दर महाग झाल्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला सुद्धा कात्री बसलेली आहे. त्याचबरोबर आता बाजारपेठेमध्ये येणार आपण बघतोय कांद्याची हालत तर काय झालेली आहे की अक्षरशः शेतकऱ्यांना कांदा जो आहे तो बाजारपेठेपर्यंत सुद्धा पोहोचवता येत नाहीये. पण त्याचा परिणाम जो आहे तो सामान्य जनतेवरती पण होतोय, कारण बाजारपेठेपर्यंत कांदा पोहोचत नाहीये, बाजारपेठेपर्यंत भाज्या पोहोचत नाहीयेत आणि ज्या भाज्या पोहोचतायत त्या अगदी म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे जे आहेत त्यामुळे भाज्यांचे दर सुद्धा जे आहेत, घरगुती खाण्याचे मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते सुद्धा इतके महाग झालेले आहेत की 15% 10% इतके महाग आहेत. आणि एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अचानक वाढीमुळे जे आहे ते एकूणच आपण बघतोय की जनसामान्याच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री बसलेली आहे. इतकंच नव्हे तर आता जर आपण हॉटेलमध्ये जरी आपण खायला गेलो किंवा छोट्याशा हॉटेलमध्ये छोट्याशा टपरीवरती सुद्धा चहा प्यायला गेलो, कारण जसं मी सांगितलं की LPG गॅस सुद्धा महाग झालेला आहे, कमर्शियल LPG गॅस महाग झालेला आहे आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते 3 रुपयाने प्रति लिटर महाग झालेले आहेत. त्यामुळे आता छोट्या व्यावसायिकांना सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे. दुधाचे दर वाढल्यामुळे जे आहे ते एका बाजूला शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे, कारण दुधाचे दर जरी वाढले तरी थेट शेतकऱ्यांच्या खिशामध्ये ते पैसे जात नाहीयेत, तर मध्ये जे ट्रान्सपोर्टसाठी खर्च येतो त्यांना त्यांच्या खिशात जो आहे एजंटच्या खिशात हे पैसे जातात. त्यामुळे शेतकरी सुद्धा नाराज आहे, जनसामान्यांना तेच महागाईने वस्तू मिळतात त्याच्यामुळे जनसामान्य सुद्धा नाराज आहे. मात्र मधी जो एजंट असतो किंवा मधले जे पैसे खाणारे लोक असतात त्यांना मात्र याच्यामध्ये खूप फायदा झालेला आहे. याचबरोबर आपण बघतोय की डॉलरच्या तुलनेत रुपया जो आहे त्याची दिवसेंदिवस घसरण होत चाललेली आहे. ज्या वेळेस महागाई वाढते त्यावेळेस असं चित्र पाहायला मिळतंय. गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे. तुम्ही अशाच माझ्यासोबत जोडलेले राहा.